नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. तर बघा, झणझणीत चिकन रस्सा बनवत आहे मी. म्हणजे जास्त रस्सा पण नाही. या जेवायला. आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा. ब्लॉगमध्ये, यूट्यूब ब्लॉगमध्ये मी टाकलेले आहे चिकन रेसिपी. नक्कीच व्हिडिओ माझे लाईक शेअर सबस्क्राईब करा. हल्ली मंडळी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाहीत, व्ह्यूज भेटत नाहीत माझ्या यूट्यूब चॅनलला. असं का करता हो मंडळी? दादा, माझ्या बहिणींनो, प्लीज असं नका करू. रिक्वेस्ट आहे. या बहिणीच्या डोक्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या. या मंडळी जेवायला. एकदम भारी बना है, मस्त मम्मी, बहुत अच्छा बना है। खाना खाने के आओ। मामी, खाना खाने के आओ, बहुत भारी है। जाओ आई, जाओ आई। बोलो जाओ आई, बोलो बोलो। नमस्ते जावई. जावई या ना चिकन खायला. मस्त झालाय का? वाह, क्या मस्त है। नमस्ते मंडळी, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. हे बघा, चिकन आणलेलं आहे. आता चिकन रेसिपी बनवणार आहे मी. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही मंडळी. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आई वडिलांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. तब्येतीची काळजी घ्या मंडळी. मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे इथे. हे चिकन जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वच्छ निघाला पाहिजे ना, तर हे बघा, हे टाकायचं. मीठ टाकून 5 मिनिट तसंच पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर सगळं घाण निघते मधली. चला, मी धुवायला पाणी टाकून 5 मिनिटं ठेवणार आहे. पाच मिनिटं ठेवा, 10 मिनिटं ठेवा. ह्याला सगळं स्वच्छ घाण चिकन मधलं निघणार. चिकन असो किंवा मटण असो, तुम्ही 5 मिनिटं नाही ठेवलात, असंच धुलात तरी चालेल. पण मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर जे जे घाण असतं मध्ये सगळं निघतं. हे बघा, मी याला 5 मिनिटं असंच राहू देणार आहे. मिठाचं पाण्यानं सगळं स्वच्छ धुवून काढायचं याला. 5 मिनिटं झालेत. हे बघा, फक्त मिठाच्या पाण्यानं कसं पांढरं शिपट निघालं. अजून धुतलं नाही मी. असं धुवायचं, सगळं घाण निघतं. बघू शकता मंडळी, मीठ टाकण्याने कसं स्वच्छ चिकन निघालेलं आहे. असं पाणी कोणत्याही, म्हणजे असं धुतो ना, असं स्वच्छ पाणी निघतं का चिकन मध्ये? बघू शकता मंडळी, कसं स्वच्छ निघालंय चिकन मीठ टाकण्याने. हे बघा, किती जरी चिकन धुतलं ना आपण, तरी त्यामध्ये घाण निघतंच. किती धुवा, किती पाण्याने, पण मिठाच्या पाण्याने तुम्ही धुतलात ना, तर हे असं, हे बघा, आहे का काहीतरी घाण, काहीतरी रक्त. बघा किती स्वच्छ पाणी धुतले. 4-5 पाण्यामध्ये असं स्वच्छ झालेलं आहे. बघा, मीठ टाकून धुवायचं कधी पण, मटण असो किंवा चिकन असो. मंडळी, स्वच्छ धुवून झालेलं आहे. मीठ टाकते मी आता. हळद, काश्मीरी लाल तिखट, हिंग आहे, मिक्स करून घेणार आहे. नंतर मसाल्यामध्ये टाकून मॅरिनेट करणार आहे मी. आता तात्पुरतं हे असंच नाही राहावं म्हणून हे टाकलेलं आहे. हातानेच मिक्स केलं आहे मी. याला असंच ठेवायचं नव्हतं मला, मसाला वाटूस तर. मसाला झाला की परत यामध्ये मी मिक्स करून मॅरिनेट करायला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. नंतर मी बनवणार आहे. हे बघा, हे असंच राहू देणार आहे आता 5 मिनिटं. हे मसाला सगळं वाटून घेणार आहे मी. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलंय आणि मिरची, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण
तर हे वाटण करून घ्यायचं मिक्सीच्या जारमध्ये आणि मग यामध्ये मिक्स करून अर्धा तास किंवा 1 तास, नाहीतर तुम्ही रात्रभर ठेवू शकता फ्रीजमध्ये. रात्रभर ठेवलं तरी खूप छान बनतं, अर्धा तास ठेवला तरी छान बनतं. तर मी अर्धा तास ठेवणार आहे आणि लगेच बनवणार आहे मी. तर मंडळी, अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच बनवून बघा. खडा मसाला बिलकुल वापरणार नाही आहे मी. तर मी यामध्ये वाटून घेणार आहे आता हे. चला, यामध्ये जास्त बसत नाही, एवढंच वाटून घेते आधी. हे मसाला वाटून झालंय, यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा अर्धा लिंबू टाकणार आहे मी. हे पहिला थोडं थोडं करून वाटलेलं आहे ना मी. सगळं एकत्र नाही वाटलं कारण छोटा मिक्सीचा जार होता ना. हे सगळं मिक्स करून घेते मी आता. बघू शकता मंडळी, मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं तेल टाकणार आहे मी, कच्चा. छान मस्त याला 1 तास फ्रीजमध्ये ठेवते, नंतर बनवते. सगळं मिक्स करून झालंय. झाकण झाकून फ्रीजमध्ये ठेवणार आहे अर्धा तास. नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे चिकन रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जा. यूट्यूब ब्लॉगमध्ये पूर्ण रेसिपी मी टाकलेली आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आईवडिलांची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब करा. मंडळी, हल्ली माझ्या व्हिडिओला बघत नाहीत माझ्या यूट्यूब फॅमिली, भावांनो बहिणींनो. व्ह्यूज भेटत नाही, सबस्क्राईब वाढत नाही. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी, प्लीज प्लीज प्लीज. तेल घातले. गरम झाल्यानंतर काश्मीरी लाल तिखट मी भाजणार आहे आणि हा चिकन फोडणीमध्ये टाकणार आहे. हळद, हिंग, लाल मिर्च पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. तेल जास्त गरम नाही कारण हा तिखट जळून जाईल ना, म्हणून. खडा मसाला काहीच नाही टाकणार मी. मंडळी, हे 3-4 तास मॅरिनेट झालेलं आहे चिकन फ्रीजमध्ये. आता मी फोडणीमध्ये टाकणार आहे. हे बघा. मिक्स करून झालेला आहे. आता मी गॅसवर ठेवणार आहे. यामध्ये मी पाणी नाही टाकलेलं, मॅरिनेट केला होता आणि पाणी सुटलेलं आहे याला. आता झाकण झाकून 15 ते 20 मिनिटं शिजून द्यायचं. नंतर परत असं फिरवायचं थोडंसं आणि मग परत 10 मिनिटं शिजून द्यायचं. चला, मी 10-15 मिनिट शिजून देणार आहे. मंद करणार आहे गॅस. चला मंडळी, 15 मिनिट झालेले आहेत. बघूया आपण. वाव, मस्त तेल सुटलेलं आहे. मी यामध्ये पाणी सुद्धा नाही घातले. वाव वाव, मस्तच. अजून 15 मिनिटं शिजून देणार आहे मी. नंतर बघा झणझणीत चिकन रस्सा. या मंडळी जेवायला. बाय बाय, टेक केअर. काळजी घ्या तब्येतची. कसा बनला रस्सा झणझणीत बघा. खडे मसाले न वापरता, गरम मसाला सुद्धा नाही टाकला मध्ये मी.
फक्त घरचा म्हणजे कांदा हे सगळं मी टाकलेलं आहे यूट्यूबवर. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. या मंडळी जेवायला. चपाती अच्छा लगा मम्मी ने हाथ हाथ का अच्छा बना है मस्त मम्मी का हाथ का